मग इथं या सुदर्शन नावाच्या सुंदर पुरुषानं अष्टावक्र ऋषीकडे पाहून हसायला लागला. पण अष्टावक्र ऋषी काहीच बोलले नाहीत. कारण जिसने सहना सीखा है उसने ही रहना सीखा है. सहन केलं त्यांनी, सहन केलं. इस हर किसी को अगर सुकून से रहना है तो इस जहां में बहुत कुछ सहना ही जरूरी है. इस जहां में संतन के है तो अरे तुझे बहुत कुछ सहना ही जरूरी है. अगर भगवान को पाना है तो जब तक जान है तब तक बहुत कुछ सहना ही जरूरी है. सगळ्याला सहन करावं लागतं, सगळ्याला, भले कोणी असू द्या. अनेकांनी सहन केलं, अनेकांनी सहन केलं. अरे सहन करणाऱ्याच्या मुखातूनच शब्द निघाले, ऐसी लागी लगन मेरा हो गई वो तो चली गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन. ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन. बैठी सुनतो के संग रंगी मोहन के रंग. बैठी सुनतो के संगी रंगी मोहन के रंग. मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी. ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन. ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन. हरि गुण गाने लगे. ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन. ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन. राणा ने विष दिया मानो अमृत पिया. मेरा सागर में सरिता समाने लगी. ऐसी लगी लगन लगी लागी रे लगन लागी लागी रे लगन लागी लागी रे लगन लागी लागी रे लगन. सहन करणाऱ्याच्या मुखातले शब्द आहेत. अष्टावक्र ऋषीकडे तो जगातला एक नंबरचा सुंदर पुरुष पाहून हसायला लागला. बरं तेवढ्यावर तरी त्याने थांबावं ना. नाही तेवढ्यावर थांबला, पडतच आला आणि त्या 8 जाग्यावर वाकड्या असणाऱ्या अष्टावक्र ऋषीला जोराचा धक्का दिला. मला सांगा ना, एखादा पहिलवान, एक नंबरचा मोठा पहिलवान हिरामन बनकर, सत्पाल, केसरी अशा मोठ्या पहिलवानाने पाहिलं आणि तो पळतच आला. जो महाराष्ट्र केसरी आहे तो पळतच आला आणि त्याची जेवढी ताकद तितक्या ताकदीने मला जोरात धक्का दिला. काय होईल माझं? आधीच फाउंडेशन बाद असलेला गडी भरता येईल का नाही हे सांगता येत नाही का नाही. माणसं कोसळवणारी बरीच आहेत पण भरणारी कोणीच नाही. भरणारी कोणीच नाही. माझं मलाच भरावं लागेल का नाही, माझं मला सावरावं लागेल का नाही. मग कदाचित ते शिखर पडलेलं असेल, भिंत पडलेली असेल, फाउंडेशन पडलेलं असेल, कळस लांब निघून गेला असेल, परंतु ते मलाच गोळा करावं लागेल, दुसरं कुणीच गोळा करणार नाही. मातीमध्ये त्या ठिकाणी तो साधू पडल्या गेला. मला नाका तोंडात माती गेली पण एका आहे शब्दाने त्या सुंदर पुरुषाला काहीच बोलले नाहीत. एकच बोलले, विठ्ठला माय बापा धावरे केशवा माय बापा. देवा अरे काय नकळत माझ्याकडून चूक झाली का रे, म्हणून त्याचं प्रायचित्त तर तू मला देवा देत नाहीस ना रे राजा. काही चूक नसताना आजपर्यंत त्या मुखातून अभद्र शब्द कधी गेला नाही, नको ते कर्म कधी केलं नाही, कधी कोणाची निंदा केली नाही, कधी कोणावर मी हसलो नाही, कधी कोणाच्या सुखामध्ये दुःखी
मात्र जगाच्या